नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात. तर श्रावणामध्ये महिनाभर उपवास असतो. त्यासाठी आपण इथे अतिशय पौष्टिक आणि साखरेचा वापर न करता गूळ घालून एकदम झटपट होणारे घरगुती साहित्यामध्ये आणि घरातल्या सामानामध्ये आपण इथे साबुदाण्याचे लाडू करणार आहोत. तर हे लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात. तुम्हाला खूप जास्त आवडतील. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी श्रावण महिन्यामध्ये लाडू नक्की करून बघा. तर यामध्ये अतिशय पौष्टिक पदार्थ वापरलेले आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील एच-बीचं प्रमाण झपाट्याने वाढेल. म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर श्रावण विशेष उपवासाच्या लाडूला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा मी असंच फक्त चाळून घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये जे कचरा काही असेल ते निघून जातं म्हणून आपल्याला हे साबुदाणा चाळून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा आपल्याला कमी गॅसवर सतत ढवळत किंवा सतत हलवत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सतत ढवळत किंवा आपल्याला हलवत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. थोडासा हा साबुदाणा छान फुलला पाहिजे किंवा खमंग आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर या साबुदाण्याचा थोडासा रंग पण बदलला गेला पाहिजे. तर बघू शकता एक 7 ते 8 मिनिट हा साबुदाणा बारीक गॅस करून सतत ढवळत किंवा हलवत अशा पद्धतीने हा साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे. याचा थोडासा रंग पण बदलला गेलेला आहे आणि थोडा हा साबुदाणा साईजने थोडासा मोठा झालेला आहे. तर इथे आपण एक 7 ते 8 मिनिटं हा साबुदाणा बारीक गॅस करून छान भाजून घेतलेला आहे. तर हे भाजून घेतलेला साबुदाणा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेच कढई आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढा साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे पण आपल्याला बारीक गॅस करून आपल्याला सतत ढवळत किंवा अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे शेंगदाणे पण छान खमंग आणि खरपूस आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले गेले की मस्त या शेंगदाण्याचा तडतडलेला आवाज येतो. म्हणजे आपल्याला समजते की आपले हे शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेले आहेत. तर आपल्याला या शेंगदाण्याला छान डाग पडेपर्यंत आणि खमंग आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपले या शेंगदाण्याला छान डाग पडायला लागलेले आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीचे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे हे शेंगदाण्याला छान चिरा जायला लागले आहेत म्हणजे फुटायला लागले आहेत म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपले हे शेंगदाणे छान भाजले गेले आहेत. तर इथे आपले हे छान शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. तर शेंगदाणे पण आपण जे साबुदाणा भाजून घेतलेला आहे त्याच ताटामध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर तुम्हाला याचे सालं काढून जर टाकायचं असेल, तर तुम्ही याचे सालं काढून टाकू शकता. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याचे सालं काढा, म्हणजे एकदम पटकन हे शेंगदाण्याचे सालं निघतील. तर आपल्याला तेच सेम कढईमध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. तर इथे मी जेवढा साबुदाणा घेतला होता आणि शेंगदाणे घेतले होते, तेवढंच मी सुकं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. सगळे जिन्नस आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी हे सगळे जिन्नस एका वाटीने मोजून घेतलेले आहे. तर हे सुकं खोबरं आपल्याला गॅस बारीक करून छान भाजून घ्यायचं आहे. तर हे खोबरं बी आपल्याला हलकसा बदामी कलर येईपर्यंत किंवा छान हा खोबऱ्याचा खीस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला अजिबात या ठिकाणी तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता कोरडंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं छान या खोबऱ्याला हलकासा बदामी कलर आलेला आहे आणि मस्त आपले इथे हे खोबरं छान भाजलं गेलेलं आहे. तर हे खोबरं पण आपण त्याच ताटामध्ये काढून घेणार आहोत. जर तुम्ही याच्यापेक्षा हे खोबरं जर जास्त भाजला तर थोडं कडवट चव येते म्हणून आपल्याला याच पद्धतीचं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे संपूर्ण साहित्य छान थंड झालेलं आहे. तर या शेंगदाण्यावरची आपल्याला सालं काढून घ्यायचं आहेत. तोपर्यंत आपल्या इकडे साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे, कारण आपण हे साबुदाणा अगोदर भाजून घेतला होता. तर हे साबुदाण्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर इथे आपण एकदम व्यवस्थित हे साबुदाणा भाजून घेतल्यामुळे एकदम छान आपलं इथे हे पीठ बनवून तयार होतं.
तर याला झाकण लावून आपल्याला हे साबुदाण्याचं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्सरला आपण हे साबुदाण्याचं पीठ दळून घेतलेलं आहे. तर एकदम बारीक हे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर हे साबुदाण्याचे लाडू चविष्ट आणि खमंग व्हावेत म्हणून त्यासाठी आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 1-2 मोठे चमचे इथे या कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तर हे पीठ भाजण्यासाठी तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर या लाडूला तुपाचं प्रमाण कमी घातलात तरी पण हे लाडू चवीला छान होतात. तर हे तूप आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर या पिठाला आपल्याला सतत हलवत किंवा अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला याचा छान खमंग वास येईपर्यंत आणि मस्त खमंग हे पीठ भाजीपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 3 ते 4 मिनिटानंतर याचा छान कलर बदलला गेलेला आहे. तर सुरुवातीला याचं पिठासारखं टेक्स्चर होतं, तर आता रव्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आपलं हे साबुदाण्याचं पीठ छान फुललं गेलेलं आहे आणि मस्त याचं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. तर या पिठाचा थोडासा रंग बदलला गेलेला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की एकदम हे मस्त खमंग आपले हे साबुदाण्याचं पीठ छान भाजले गेलेलं आहे. तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे भाजून घेतलेलं पीठ आपल्याला ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. तर इथं आपलं हे साबुदाण्याचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. तर लगेचच आपण जे शेंगदाणे भाजून घेतलं होतं, त्या शेंगदाण्यावरची आपल्याला अशा पद्धतीने सालं काढून टाकायचं आहेत. जर तुम्ही शेंगदाण्याची सालं नाही काढून टाकलात तरी पण चालेल. तर ते साल काढून टाकलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील एच-पीचं प्रमाण झपाट्याने वाढतं म्हणून शेंगदाणे आणि गूळ तुम्ही नक्की खा. तर इथे आपण अशा पद्धतीने हे मिक्सरला शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले आहेत. हे देखील आपल्याला या पिठामध्येच घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जे खोबरं भाजून घेतलेलं आहे, याला मिक्सरला न काढता अशा पद्धतीने आपल्याला हातानेच हे खोबरं चुरायचं आहे. तर सहजपणे हे हाताने खोबरं बारीक चुरलं जातं. नंतर पण हे सगळे जिन्नस आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्यासोबत हे खोबरं पण छान बारीक होतं म्हणून अशा पद्धतीने खोबरं हाताने चुरून घातलेलं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, 1 वाटी शेंगदाणे घेतलं होतं आणि 1 वाटी खोबरं घेतलं होतं. तर इथे सेम प्रमाणामध्ये 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर एवढ्या प्रमाणासाठी एवढं गूळ आपल्याला पुरेसं आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जर जास्त गोड जर हे लाडू आवडत असेल, तर तुम्ही या ठिकाणी थोडं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. पण एवढ्या प्रमाणासाठी 1 वाटी परफेक्ट हे गूळ आहे. तर हे गूळ घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये थोडेसे गुळाचे खडे आहेत आणि इथे आपण एकदम तुपाचा कमी वापर केलेला आहे म्हणून आपल्याला थोडंसं मिक्सरला काढून घेतल्यामुळे आपलं या मिश्रणाला छान तूप सुटलं जातं आणि मस्त आपले हे लाडू बांधायला छान येतात. म्हणून आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्सरला काढून घेतल्यामुळे याला थोडासा ओलसरपणा येतो आणि गूळ पण छान यामध्ये बारीक होतं. तर बघू शकता इथे आपण मस्त अशा पद्धतीने हे सगळंच मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपलं एकदम परफेक्ट लाडू बनण्यासाठी आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर या मिश्रणाचे आपण लगेचच लाडू बनवून घेऊया. तर इथे बघू शकता यामध्ये अजिबात गुळाचा खडा राहिलेला नाही आणि मिक्सरमध्ये काढल्यामुळे मस्त छान आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर इथे मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि हातावरती अशा पद्धतीने हे लाडू बांधून घेतलेलं आहे. तर याला आपण हे बदामाचे काप लावून घ्यायचे आहेत. तर हे लावणं ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे पिस्त्याचे काप असेल पिस्तेचे काप किंवा या ठिकाणी काजूचे काप लावून घेतलात तरी पण चालेल. तर इथे मी अशा पद्धतीने हातावरती एका हाताने लाडू वळून घेतलेला आहे आणि नंतर दोन्ही हाताने आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हातावरती दाबून-दाबून आपण हे लाडू बांधून घेतल्यामुळे आपल्या या लाडूला किती छान शायनिंग आलेलं आहे आणि इथे आपण मस्त हे लाडू बांधून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्याच मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. तर हे लाडू एकदम झटपट आणि पटकन होणारे हे लाडू आहेत. कारण आपण यामध्ये गूळ घातल्यामुळे एकदम पटकन हे लाडू वळले जातात किंवा बांधले जातात. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्याच मिश्रणाचे आपण मस्त गोल गरगरीत आपण हे लाडू बांधून घेणार आहोत.
तर इथे मी अशा पद्धतीने हे सगळेच मिश्रणाचे हे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर इथे माझे संपूर्ण मिश्रणाचे मध्यम आकारामध्ये एक 14 ते 15 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही या श्रावणामध्ये अशा पद्धतीने लाडू नक्की करून बघा. खूपच चविष्ट आणि खमंग हे लाडू लागतात. उपवासासाठीच का तुम्ही अशाच पद्धतीने मधल्या वेळेमध्ये पण हे लाडू खाऊ शकता. एवढे चविष्ट हे लाडू लागतात. तर तुम्हाला हे उपासाच्या लाडूची रेसिपी जर आवडली, तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.